हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे शेवयाची खीर. तर एक वाटी शेवया घेतलेली आहे, साखर आणि बाकी सर्व ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. हे मनुके घेतलेले आहेत, काजू, अक्रोड आणि बदाम मी थोड्या वेळ अगोदर भिजवून ठेवले होते आणि त्याचबरोबर वेलची घेतलेली आहे. तर आता मी बनवायला सुरुवात करते शेवयाची खीर. इथे मी पॅन घेतलेलं आहे आणि या बाजूला 1 लिटर दूध ठेवलेलं आहे गरम करायला. आता पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे, थोडंसं तूप घ्यायचं आहे. तर मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, त्यामध्ये शेवया थोड्याशा तुपामध्ये परतून घ्यायच्या. एकदम चवीदार खीर बनते शेवयाची. तसे स्लो गॅसवरती थोडं तुपावरती शेकून घ्यायचे. तसे छानपैकी शेवया परतून घेतलेले आहेत तुपामध्ये. ते आता मी दुधामध्ये घालते. आता या सगळ्या शेवया दुधामध्ये घालायचे आहेत. शिजवायला ठेवायचं शेवयाला. तोपर्यंत मी साखरेमध्ये वेलची घालून साखर वाटून घेते. शेवया दुधामध्ये शिजवून घ्यायचे आणि असे चमच्याने ढवळत राहायचे. एकदा छानपैकी उकळ आली तर नंतर मग ढवळायची गरज नाही. आणि वेलची वाटून घेते. साखर पावडर केलेली आहे. आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ते कट करून घ्यायचे छोटे छोटे. ड्रायफ्रूट्स आहेत ते खीरमध्ये घालायचे. ते असे खीरमध्ये घालते. आता ही खीर थोड्या वेळ शिजवायला ठेवायचे. त्यामध्ये घालते पिठी साखर, जे मी साखर वाटली होती वेलची घालून ती घालते. सर्व ड्रायफ्रूट घालून बनवलेली आहे शेवयाची खीर. आता ही झाली आहे खीर. 15-20 मिनिटं अशी ठेवली होती शिजवायला. तसे छानपैकी
तर याची छानपैकी झालेली आहे शेवयाची खीर. आता यावरती मी थोडीशी मनुके घालते म्हणून. तर गाईस, तुम्हाला कशी वाटली रेसिपी शेवयाच्या खीरची? कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.